आणि यानंतर घेऊयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं, 90% तेच खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। तेलंगणा आणि त्रिपुरातीलही नावांची यादी जाहीर। भाजपकडून 3 केंद्रीय राज्यमंत्र्यांचं तिकीट कायम। जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार तर भिवंडीतून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं जालना रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत। दानवे जालन्यात दाखल होताच हजारो कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात स्वागत। जाहीर झालेले 20 उमेदवार जिंकून येतील, भागवत कराड यांनी व्यक्त केला विश्वास। मला काम पाहून उमेदवारी मिळेल, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भागवत कराड यांचं वक्तव्य। भाजपच्या यादीमध्ये 4 खासदारांचं तिकीट कापलं। प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटील यांचा पत्ता कट। पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी। बहीण विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट मात्र कापलं। पंकजा मुंडेंना बढती। बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा जल्लोष। परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून जल्लोष। नागपूरमधून पुन्हा एकदा नितीन गडकरीच भाजपचे उमेदवार। पहिल्या यादीत नाव नसल्यानं विरोधकांनी केली होती टीका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर विमानतळ आणि घरी जंगी स्वागत। गडकरी नागपुरात पोहोचल्यानंतर विमानतळावर कार्यकर्त्यांचा उत्साह। सगळ्या परिवाराकडून गडकरींचं घरी स्वागत। विमानानं नागपूरकडे येताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विमान कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा। गडकरींकडून होत असलेल्या कामांबद्दल कर्मचाऱ्यांकडून कौतुक। पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि चंद्रपुरातून मुनगंटीवारांना उमेदवारी तर अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी। पुणे, चंद्रपूर, बीड आणि अकोला अशा 7 जागा वगळता बाकी सर्वत्र विद्यमान खासदारांनाच तिकीट। नाव माझं असलं तरी सगळे कार्यकर्तेच उमेदवार। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी। तिकीट मिळाल्यानंतर मोहोळ यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार। पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आज प्रचाराचा नारळ फोडणार। कसबा गणपतीची आरती करून प्रचाराला सुरुवात करणार। नवीन संसदेचे दरवाजे चंद्रपूरच्या लाकडापासून बनले आणि याच दरवाजातून संसदेत जावं लागेल असं वाटलं नव्हतं। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सैनिक म्हणून जावं लागेल त्यांचं वक्तव्य। तर माढामधून रणजित निंबाळकर, नगरमधून सुजय विखे पाटील, रावेरमधून रक्षा खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी। सांगोल्यात शहाजी बापू पाटील आणि कार्यकर्त्यांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचा जल्लोष। माढा लोकसभेतून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव जाहीर। शब्द पाळणारा नेता म्हणून फडणवीसांचा खूप आदर। भाजपकडून माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया। मी केलेल्या कामांवर निवडून येईन। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजय विखेंनी व्यक्त केला विश्वास। भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी। स्मिता वाघ यांना जळगावची उमेदवारी तर नंदुरबारमधून हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी जाहीर। भारतीय जनता पार्टी तळागाळाला कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी। उमेदवारी मिळाल्याबद्दल स्मिता वाघ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। जनता मला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणेल, वाघ यांनी व्यक्त केला विश्वास। ईशान्येमधून मिहिर कोटेचा, उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर। विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटेचा यांचं तिकीट कापलं। लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्यानंतर मनोज कोटक यांनी घेतली मिहिर कोटेचा यांची भेट। कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयामध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा। येत्या काळातही पक्ष आणि लोकांसाठी काम करत राहणार। तिकीट नाकारल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया। पंचपक्वानानं भरलेलं ताट सोडून पत्रावळीला गेले। आमच्याकडे असताना दादागिरी आणि आता दिल्लीत हुजरेगिरी। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्ला। रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये चर्चा। रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा झाली। शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर हालचाली। मुख्यमंत्री शिंदेंचा विजय शिवतारेंना फोन। शिंदेंनी शिवतारेंना आज मुंबईत बोलावलं। वर्षा निवासस्थानी दुपारी 2 वाजता बैठक। उद्धव ठाकरेंचा आजपासून कोकण दौरा। रत्नागिरीच्या गुहागर आणि दापोली तालुक्यात उद्धव ठाकरेंचा जनसंवाद। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी दौऱ्यावर। पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना फडणवीसांचा हा दौरा होत असल्यानं त्याला महत्त्व। आगामी निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंना पुन्हा खासदार करण्यासाठी मुळशीतले कार्यकर्ते मैदानात। घराघरात पक्षाचं नाव आणि चिन्ह आणि उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव असणाऱ्या पत्रकांचं वाटप। जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील मनसेचे 700 पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्याच्या कराडमधील बेलवाडीमध्ये भाजप किसान मोर्चाच्या राज्यव्यापी ग्रामपरिक्रमा अभियान यात्रेची सांगता।
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। पुण्याच्या खेड तालुक्यातील अनेकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल। पुण्यातील भारतीय हॉस्पिटलमध्ये प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू। प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 वर्ष। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपची उमेदवारी। कलाबेन डेलकर ठाकरे गटाच्या खासदार। बारामतीमध्ये अजित पवारांच्या आज 7 सभा। सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। बारामतीमध्ये सिनेसृष्टीतील कलाकार प्रचाराची धुरा सांभाळतात। आज अजित पवारांची माळेगावात जाहीर सभा। अजित पवारांच्या सभेआधी शरद पवार गटाचं माळेगावात शक्ती प्रदर्शन। माळेगावात लावले शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारीचे चिन्ह। भाजप उमेदवार मिहिर कोटेचा आणि मनोज कोटक यांनी फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर जात दोघांनीही घेतली भेट। रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर रावेर लोकसभेतील एक भाजप इच्छुक गट नाराज झाल्याची माहिती। इच्छुक उमेदवार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं तिकीट कापल्यानं नाराजीचा सूर। मंत्री भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भाजपकडून दिंडोरी लोकसभेसाठी पवार यांना पुन्हा उमेदवारी।